मवियाकडून शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झालंय। शरद पवारांच्या नावाला उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवल्याची सूत्रांची माहिती आहे। मवियाकडे 46 आमदारांचा संख्याबळ आहे। एक उमेदवार निवडून येण्यासाठी 41.5 इतका कोटा आवश्यक असतो। मविया केवळ शरद पवार हे एकमेव उमेदवार देणार असल्याची माहिती कळतेय। तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून पार्थ पवार यांचंही नाव जवळपास निश्चित मानलं जातंय। त्यामुळे पवार कुटुंबातील आजोबा आणि नातू असे दोघे एकाच वेळी राज्यसभेवर जाण्याची दाट शक्यता आहे। भाजपनं अधिकचा उमेदवार न दिल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, पवारांच्या नावासाठी खरंच मवियामध्ये एकमत झालंय का? काय अपडेट आहे? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली त्यामध्ये खरं तर राज्यसभेचा कार्यक्रम 7 जागांचा जाहीर झालेला आहे आणि या 7 जागांसाठी 5 मार्चला अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। आणि ज्या प्रकारे आपण बघितलं सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा एकच जण हा राज्यसभेवर जाऊ शकतो आणि त्यामुळे शरद पवार यांचं नाव महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा पुढे केलं जाऊ शकतं। याचं कारण म्हणजे आपण बघितलं तर शरद पवारांना महाविकास आघाडीमध्ये कुठलाही विरोध नसणार आहे आणि संख्याबळ पाहता कारण 41.5चं संख्याबळ लागणार आहे आणि महाविकास आघाडीची आपण तिन्ही पक्षाची बेरीज जर बघितली तर 46 आमदार त्यांचे आहेत आणि त्यामुळेच शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचं कळतं आणि काँग्रेस सुद्धा सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामुळेच शरद पवार हे पुन्हा एकदा राज्यसभेवर महाविकास आघाडीकडून जाऊ शकतात। आपण जे बघतोय 7 जणांचा ज्यांचा कार्यकाळ पूर्ण होतोय त्यामध्ये 4 महाविकास आघाडीचे खासदार आहेत आणि यामध्ये सध्याचं संख्याबळ फक्त महाविकास आघाडीचा एकच राज्यसभेवर खासदार म्हणून जाऊ शकतो आणि त्यामुळे शरद पवारांचं नाव हे समोर येतंय। आणि दुसरीकडे आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट खरं तर त्यांची संख्या सुद्धा 42 आहे आणि त्यामुळे 41.5 म्हणजे त्यांचा जो कोटा आहे त्यातनं पार्थ पवारांचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जातं आणि त्यामुळे एकीकडे आजोबा शरद पवार आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातनं पार्थ पवार नातू असा आजोबा नातू हे आपल्याला राज्यसभेवर पाहायला मिळू शकतात। आता यामध्ये इंटरेस्टिंग म्हणजे जर भाजपने अधिकचा उमेदवार या राज्यसभा निवडणुकीत दिला नाही तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघितलं या कार्यक्रमानुसार 16 मार्चला ही निवडणूक होणार आहे। त्यामुळे भाजपने जर अधिकचा उमेदवार दिला नाही तर मग हे 7 त्यामध्ये भाजप त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीमधून एक उमेदवार असे 7 उमेदवार हे राज्यसभेवर निवडून येतील। नक्कीच जसं तू सांगतोस वेदांत, त्यानुसार आता भाजप उमेदवार देणार का आणि खरंच ही निवडणूक बिनविरोध होणार का की त्यामध्ये काही ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या अनुषंगानं आगामी काळामध्ये काही वेगवान घडामोडी पाहायला मिळतील। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.